नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथं फिजिक्स अध्यापनाचं काम करतोय. वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हायजीन्स प्रिन्सिपल हा पॉइंट मी एक्सप्लेन करणार आहे. तर आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि प्लेन वेव्ह फ्रंट हा सोर्स आहे, डिस्टर्बन्स आहे आणि या पद्धतीने वेव्हज प्रपोगेट होत असतील. तर या स्फेरिकल वेव्हज आणि त्याच्याशी असोसिएट असणारा हा जो वेव्ह फ्रंट असेल स्फेरिकल वेव्ह फ्रंट पॉइंट सोर्स पासून फायनाइट डिस्टन्सला मिळतो. या पद्धतीने वेव्हज प्रपोगेट होत असतील. प्लेन वेव्हज आणि त्याच्या सहाय्याने मिळणारा वेव्ह फ्रंट जो आहे प्लेन वेव्ह फ्रंट, रेज डायव्हर्जिंग, रेज पॅरलल, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट. तर याचं प्रपोगेशन जे आहे, ही जॉमेट्री आहे, हा लाईट रे नव्हे किंवा लाईटचा भाग नव्हे कोणताही. तर त्या रेषेवरती असणारे सगळे पॉइंट जे आहेत एका फेज मध्ये आहेत आणि लाईट जी आहे ती एकाच वेळी त्या पॉइंट्सना रीच होते, असा असणारा तो सरफेस आहे. मग याचं प्रपोगेशन लाईट नसताना स्फेरिकल वेव्ह फ्रंटचं प्रपोगेशन कसं होईल काही वेळानंतर, किंवा प्लेन वेव्ह फ्रंटचं प्रपोगेशन कसं होईल काही वेळानंतर. तर या प्रिन्सिपलच्या सहाय्याने ते आपल्याला सांगता येतं, प्रपोगेशन डिटरमाइन करता येतं. आता काय आहे ते हायजीन्स प्रिन्सिपल आणि त्याच्या सहाय्याने दोन वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा सपोज दिस इज सरफेस ऑफ अ प्लेन वेव्ह फ्रंट. These are different points on the wave front. According to Huygens principle, these points are secondary sources. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सेकंडरी सोर्सेस आणि त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं होतं. They do not emit their own light, but they emit light by scattering or reflection. म्हणजे हे जे मीडियमचे असणारे पॉइंट्स आहेत हे स्कॅटर झाले किंवा यांनी लाईट रिफ्लेक्ट केली आणि त्यामुळे पुढे लाईट प्रपोगेट केली. ते स्वतः लाईट इमिट करत नाहीत. मग हे सेकंडरी सोर्सेस. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल दीज पॉइंट्स आर सेकंडरी सोर्सेस. तर पहिलं जे वाक्य आहे प्रिन्सिपल मधलं, एव्हरी पॉइंट, कोणता एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट acts as a secondary source. आता मग हा सेकंडरी सोर्स असेल, सेकंडरी वेव्हज इमिट करेल. They emit secondary waves in all directions in a medium with the velocity of light. म्हणजे त्याने इमिट केलेले वेव्ह जे असतील त्याचं स्पीड जे असेल इट इज इक्वल टू स्पीड ऑफ द लाईट. These waves are effective in forwards. They do not effective in backward. सेकंड सेंटेन्स आहे त्याच्यामधलं. Not effective in backwards. Every point on the wave front acts as a secondary source, emits the secondary waves. These waves are effective in forward direction, do not or not effective in backward direction. These secondary waves travel in medium in all directions, or suppose in forward direction with the speed of light. आणि लास्ट त्याच्यामधलं सेंटेन्स आहे तिसरा पॉइंट. आता हे एवढंच डिस्टन्स आपण कन्सिडर केलं तर पॉइंट सोर्स आहे फायनाइट डिस्टन्सला स्फेरिकल वेव्ह फ्रंट इमिट करेल. आणि मग हे डिस्टन्स कन्सिडर करून आपण जर ह्याचे स्फेरिकल वेव्ह फ्रंट्स काढले
आता हे सेकंडरी वेव्ह फ्रंट्स काढले. The tangential envelope or envelope to all these secondary wave fronts at any instant in forward direction gives new wave front at that instant. त्या ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्यांना टँजंट काढलं, टँजंट किंवा एनव्हलप काढलं कोणत्याही इन्स्टंटला इन फॉरवर्ड डायरेक्शन, we will get new wave front at that instant. Envelope to secondary waves or wave fronts, new wave front at that instant. असं हे हायजीन्स प्रिन्सिपल आहे. 1 मार्कसाठी हा क्वेश्चन असेल. सेकंडरी सोर्सेस, सेकंडरी वेव्हज इमिट होतील, त्या सेकंडरी वेव्हजना किंवा सेकंडरी वेव्हज स्पीड ऑफ लाईटने इमिट होतील, त्या इफेक्टिव्ह असतील फॉरवर्ड डायरेक्शनला, त्याला टँजंट काढलं, त्या सेकंडरी वेव्हजना टँजंट काढलं, एनव्हलप काढलं, तर ते जे असेल काही वेळानंतरची असणारी वेव्ह फ्रंटची पोझिशन असेल. अशा पद्धतीनं ते प्रिन्सिपल आहे. हे सेकंडरी सोर्सेस, सेकंडरी वेव्हज इमिट होतील विथ द स्पीड ऑफ लाईट, ते इफेक्टिव्ह असतील फॉरवर्ड डायरेक्शनला, त्याला टँजंट काढायचं, एनव्हलप काढायचं ऍट एनी इन्स्टंट, न्यू वेव्ह फ्रंट ऍट दॅट इन्स्टंट. आता या प्रिन्सिपलचा वापर करून आपण 2 वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन डिटरमाइन करायचं आहे. एक कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट आणि दुसरं कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट. दोन्हींचे एक्सप्लेनेशन सेम आहे. Let AB be the surface of a plane wave front at t is equal to 0. या टाइम साठी आपण कन्सिडर करू की at the start AB is the surface of a plane wave front. We have to find its position after time t. याचं प्रोपोगेशन जे आहे ते t टाइम नंतरच काय असेल तर ते डिटरमाइन करायचं आहे. AB the surface of a plane wave front at t equal to 0, we have to find its propagation after time t. For this, consider different points. आता सेकंड याच्यामधला एक्सप्लेनेशन मधला भाग. Consider different points. Four points consider केले. According to Huygens principle, these points are secondary sources. The points are secondary sources. Secondary waves emit होती in forward direction. If speed of light, v is the speed of light, then each secondary wave, समजा डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करायचा आहे t टाइम नंतरचा. Each secondary wave will cover a distance equal to Vt during time t. t टाइम मध्ये सेकंडरी वेव्हजनी कव्हर केलेलं डिस्टन्स जे असेल ते एवढं असेल Vt. आता हे पॉइंट सोर्सेस आहेत, सेकंडरी सोर्सेस, फायनाइट डिस्टन्स आहे. कंपास मध्ये 1, 2, 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि या पद्धतीने सेमी सर्कल्स काढायचे. आता हे स्फिअर्स असणार आहेत 3 डायमेन्शन मध्ये. Every point acts as a secondary source, emits secondary waves. These are corresponding wave fronts. Wave fronts after time t. t टाइम नंतरचे असणारे वेव्ह फ्रंट्स आहेत. लास्ट स्टेप त्याच्यामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि मग 4th स्टेप जे असेल एनव्हलप काढायचा.
draw tangent A dash B dash to all these wavefronts. A dash B dash, it is the position, new position of AB after time t. A dash B dash जे आहे एनव्हलप काढलं हे काय असेल तर AB ची असणारी न्यू पोझिशन असेल किंवा टी टाइम नंतरचं AB चं असणारं प्रपोगेशन जे असेल ते A डॅश B डॅश असं असेल. आता याच पद्धतीने आपण आता हे पॉइंट्स लक्षात ठेवा. कोणत्या टाइम नंतरचं आपल्याला प्रपोगेशन डिटरमाइन करायचं आहे त्याच्यासाठी वेगवेगळे पॉइंट्स घेतले. ते पॉइंट्स म्हणजे काय तर सेकंडरी सोर्सेस. मग त्या सेकंडरी वेव्हजने इमिट केलेल्या वेव्ह ज्या आहेत त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स किती, त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स एवढं. मग एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे कंपास मध्ये घेत असताना हे डिस्टन्स आहे VT. आता हा काही नंबर नाही, आपण अंदाज घ्यायचा आहे. 2 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर हे सेंटर्स घ्यायचे आहेत आणि सर्कल्स काढायचे आहेत. एकदम सिंपल आहे फिगर. आणि लास्ट पॉइंट जो आहे त्यांना टँजंट असणारे एनव्हलप काढलं A डॅश B डॅश. हे काय असेल तर AB ची असणारी टी टाइम नंतरची पोझिशन असेल A डॅश B डॅश. A डॅश B डॅश इट इज द प्रोपोगेशन ऑफ AB आफ्टर टाइम t. सेम एक्सप्लेनेशन आणि सेम कन्स्ट्रक्शन जे आहे, फक्त वेवफ्रंट जो आहे suppose AB be the surface of a spherical wavefront AB. We have to find its position after time t. This is at t equal to 0. We have to find its position after t is equal to t. For this, consider different points. On the surface of wavefront. According to Huygens principle, these points are secondary sources. Emits secondary waves in forward direction. If v is the speed of light, then during time t, each secondary wave will cover distance equal to vt. With these points as centers and radius equal to vt, draw semicircles. हे डिस्टन्स घेतलं, सेंटर्स घेतले आणि सेमी सर्कल्स काढले, सेकंडरी वेव्ह फ्रंट्स काढले. आता त्याला असणारे एनव्हलप किंवा टँजंट काढलं. सपोज इट इज A डॅश B डॅश. A dash B dash, it is the position of AB after time t. This much distance it is equal to Vt. A dash B dash represents position of AB after time t. A dash B dash it is propagation of AB after time t. तर ही दोन जे आहेत प्लेन वेव्हफ्रंटचं प्रोपोगेशन, स्फेरिकल वेव्हफ्रंटचं प्रोपोगेशन, पुस्तकामध्ये असणारी फिगर ही फक्त अशी आहे, म्हणजे जी मी उभी घेतलेली आहे पुस्तकामध्ये अशा आडवी असेल, एवढाच डिफरन्स आहे. मात्र दोन्हींचे एक्सप्लेनेशन सेम आहे, फिगर काढायला सोपी आहे, कन्सेप्ट काही नाही. प्लेन सरफेस, दुसरा प्लेन सरफेस आणि त्याच्यामध्ये सर्कल्स, हाफ सर्कल्स काढले, फिगर संपली. एक सर्कल काढलं एक 7 सेंटीमीटरचं, दुसरं सर्कल काढलं 9 सेंटीमीटरचं, त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटरचे सर्कल्स काढले आणि ते डिस्टन्स आहे VT मानलं. एक AB, दुसरे A डॅश B डॅश. तर या पद्धतीने ही दुसरी फिगर. आता याच्यानंतरचा पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट. At a plane surface.
असा पॉइंट आहे. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन वेव फ्रंट. परत याच्यामध्ये जॉमेट्री आहे. कन्सिडर ए प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. प्लेन सरफेस M1. इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस, सरफेस लाईक मिरर. म्हणजे तुम्हाला एक बाजू त्याची रफ दाखवावी लागेल. Mn plane surface, planar reflecting surface. A plane wavefront incident on the surface. Plane wavefront rays are parallel. Suppose rays are starting from point R, from point Q. आणि याच्याशी असोसिएट असणारा वेव्ह फ्रंट AB plane wavefront incident on the surface MN. If we consider this is the position at t equal to 0. At t equal to 0, light waves reach to point A. At the same time, light waves reach to point P. म्हणजे हा प्लेन वेव्ह फ्रंट आहे. लाईट वेव्स एकाच वेळी ए आणि बी ला रीच झाल्या. ह्या दोन पॉइंट्स मध्ये किंवा हे दोन पॉइंट जे आहेत हे फेज मध्ये आहेत. आता पहिल्यांदा लाईट वेव्स ए पॉइंटला रीच झाल्या. हायजीन्स प्रिन्सिपल प्रमाणे when light waves reach to point A becomes a secondary source, emits secondary waves in the same medium. या मीडियम मध्ये वेव्स पास होते. Suppose light waves from point B to, suppose this point, it is point C, reach to point C during time t. इथपर्यंत आलेल्या वेव्ह ज्या आहेत ह्या टी इक्वल टू 0 मध्ये आहेत किंवा ही स्टार्टिंग आपण पॉइंट कन्सिडर केलं इक्वल टू 0. B to C, suppose light waves reach during time t. If v is the speed of light, आपल्याला हे डिस्प्लेसमेंट लिहिता येतं. कधी समजा हे v स्पीड आहे तर bc is equal to bc divided by t. Velocity is equal to displacement upon time. Displacement bc is equal to vt. म्हणजे velocity आणि टाइमच्या फॉर्म मध्ये हे जे डिस्टन्स आहे हे किती आलं? इट इज इक्वल टू vt. If light waves from point B reach to the point C during the same time, secondary waves emitted in the medium, they will cover distance equal to vt. इथून ज्या लाईट वेव्स इथं पोहोचल्या, इथून ज्या सेकंडरी वेव्स इमिट झाल्या त्याच मीडियम मध्ये त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स जे असेल ते असेल vt. मग बीसी डिस्टन्स घ्यायचं, ए सेंटर घ्यायचा आणि एक आर्क काढायचं. Arc of radius BC, which is equal to Vt. टँजंट काढलं, C कडून त्या आर्क वरती टँजंट काढलं.
सपोज टँजंट सीई लाईट वेव्स बी पासून सी ला रीच झाल्या, त्यावेळी लाईट वेव्स ए पासून ई ला रीच झाल्या. मग हे दोन पॉइंट सेम फेज मध्ये आले, सी आणि ई. देअरफॉर सीई इट इज अ रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. ए बी incident wave front. CE a reflected wave front. CE acts as a reflected wave front. आता हा जर वेव्ह फ्रंट असेल तर मला वेव्स कशा काढता येतील, लाईट रेज कसे काढता येतील? याला परपेंडिक्युलर असेल हा रे, तसंच याला परपेंडिक्युलर असेल हा रे. ही सपोज एफ. तर ही फिगर, हा मेन पार्ट आहे फिगरचा. परत एखाद्या वेळेस मी एक्झाम्पलच्या वेळी ही फिगर जी आहे ही रिपीट करायचा प्रयत्न करेन. बी पासून सी ला लाईट वेव्हज ज्यावेळी पोहोचतील, ए पासून लाईट वेव्हज त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स असेल बीसी और व्हीटी. पण हे डिस्टन्स घ्यायचं बीसी, ए सेंटर घ्यायचा, आर काढायचं, सी कडून तिथं टँजंट काढायचा. हे दोन पॉइंट्स एकाच फेज मध्ये सी आणि ई, म्हणून हा ऍक्ट होतो रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. मग त्या वेव्ह फ्रंट मधून वेव्ह नॉर्मल्स काढल्या. आता समजा मी इथं टँजंट काढली, सॉरी नॉर्मल ए पी. हा जो अँगल आहे, angle between incident ray and normal, angle of incidence. Angle between a reflected ray and normal, angle of reflection. डिफिकल्ट. सुरुवात थोडं पुढे गेल्यानंतर समजतं, मात्र पुढे जात असताना तो डिफिकल्ट पार्ट येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. कोणते दोन ट्रायंगल्स? EAC ट्रायंगल, EAC, आणि दुसरा ट्रायंगल BCA ट्रायंगल, BCA. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स दाखवायचे आहेत. आता ते दाखवण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं, तर हा जो अँगल आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स एवढा दाखवता येतो. कसा दाखवता येतो फिगर मध्ये बघा, RAP प्लस PAB इक्वल टू 90 डिग्री. तेच PAB BAC 90 डिग्री इक्वल टू PAB प्लस BAC. मग हे PAB कॅन्सल झालं. RAP आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, इट इज इक्वल टू अँगल BAC. म्हणजे इथं दाखवता येतो अँगल ऑफ इन्सिडन्स इथं. तोच हा BCA जो आहे, सॉरी ECA हा जो अँगल आहे, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन दाखवता येतो. पण हे दोन अँगल जे आहेत हे आपल्याला सेम दाखवायचे आहेत. आणि मग ते अँगल सेम झाले की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पहिला लॉ आहे रिफ्लेक्शनचा. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल, सेकंड लॉ आहे, दुसरा लॉ आहे रिफ्लेक्शनचा. Incident ray, reflected ray and normal are in one plane, in the plane of figure. थर्ड लॉ आहे रिफ्लेक्शनचा. मग हे फिगर मध्ये सांगता येतं इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल 1, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इन वन प्लेन. हे फिगरच्या साहाय्याने सांगता येतं. मात्र अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. आता कसं प्रूव्ह करायचं ते, तर इथे मी दोन अँगल्स लिहिलेले आहेत ट्रायंगल्स, हे कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आता त्याच्यामध्ये पहिलं जे असेल
B to C light waves and A to A E light waves. B to C equal to A to E it is equal to, आणि आपण ते किती डिस्टन्स घेतलं, सेम डिस्टन्स, इट इज इक्वल टू VT. या दोन साइड सेम झाल्या. A C कॉमन, इथं असणारा अँगल जो आहे हा अँगल AEC इक्वल टू, इथं बघा हा असणारा अँगल CBA, अँगल CBA इक्वल टू 90 डिग्री. दोन साइड्स कोणत्या कोणत्या, इथून लाईट वेव्हज इथं आल्या B पासून C ला, त्याच वेळी लाईट वेव्हज A पासून E ला गेल्या. BC इज इक्वल टू AE इक्वल टू VT. एक AC जी आहे ती कॉमन आहे. दुसरं 90 डिग्रीचा अँगल कोणते कोणते आहेत, हा 90 डिग्रीचा अँगल आहे AEC. दुसरा कोणता CBA इक्वल टू 90 डिग्री. मग हे दोन ट्रायंगल जे आहेत हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, आणि मग ते कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असतील तर BAC इक्वल टू ECA. अँगल BAC इक्वल टू अँगल ECA. बघा BAC ECA which is equal to angle of incidence, angle of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. मग हे प्रूव्ह झालं. फिगर ही डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिस करावं लागेल. दोन रेज पॅरलल, याच्यामध्ये हा वेव्ह फ्रंट. सगळ्यात महत्वाचं BC हे डिस्टन्स घ्यायचं आहे, A सेंटर घ्यायचा आहे, आर्क काढायचा आहे, C पासून E ला टँजंट काढायचा आहे. त्या टँजंट मधून जाणारी ही नॉर्मल, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हे दोन आपल्याला सेम दाखवायचे आहेत. जॉमेट्रिकली हा इथं दाखवता येतो BAC ला, आणि हा जो आहे हा इथं दाखवता येतो ECA ला. आणि मग BAC इक्वल टू ECA हे सेम BAC इक्वल टू अँगल ECA हे दाखवल्यानंतर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन, incident ray, reflected ray on opposite sides of normal. Second law, incident ray, reflected ray, normal in one plane. Third law. परत फिगर बघा, हे दोन रेज काढले पॅरलल टू इच अदर. हे AB इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, हे नॉर्मल पाहिजे कशाला, याला आणि याला. BC हे जे डिस्टन्स घ्यायचं आहे, डिस्टन्स कोणतं BC, सेंटर कोणता A, आर्क काढायचा आहे. त्या आर्क वरती C पासून टँजंट काढायचा आहे. मग हे झालं रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. आणि मग याच्यामधून नॉर्मल असणारी लाईन काढली, रिफ्लेक्टेड रे, याला पॅरलल, हा रिफ्लेक्टेड रे CF. आणि त्याच्यानंतरचा मग एक्सप्लेन केलेला भाग.